Good morning, friends. We study Introduction to Group Protocol Data. It is second chapter of SYBS Physiology. We study the silent features of group protocol data. First, they are found in marine waters. All protochordates which are found in marine water means salt water. Their body is bilaterally symmetrical, triploblastic, and coelomate. Their body is bilaterally symmetrical means the animal which cut at the center whole body, we get two similar parts called the bilaterally symmetrical. Triploblastic means three layers are present: ectoderm, endoderm, and mesoderms, and they are coelomate. Coelomate means here it is outermost layer which is ectoderm. It is yellow color, it is endoderm, and in between endoderm and endoderm and mesoderm, small cavity which is white color present called the coelom. एंडोडम आणि मेसोडमच्या मध्ये जी पण कॅव्हिटी तयार होते त्याला आपण काय बोलतो? मेसोडम. सिलोम विच इज ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट इन कॉर्डेट्स. At a certain stage of their lives, their body develops a long rod-like structure for support called notochord. एक स्पेसिफिक स्टेजला बॉडीमध्ये लॉंग रॉड लाईक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला फॉर कशासाठी? सपोर्टसाठी. त्याला आपण काय बोलतो? नोटोकॉर्ड. which is present on ventral side of the body. कुठं? जो व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याच्या साईडला ते नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. कशासाठी? टू गिव्ह सपोर्ट टू द बॉडी. Protochordata means the invertebrate animal that are closely related to the vertebrates. आता invertebrates म्हणजे नॉन कॉर्डेट्स. They are lower level animals from phylum Protozoa to phylum Echinodermata. ते आणि त्यांच्यानंतर आणि व्हर्टिब्रेट्सच्या आधी जे पण काही ॲनिमल्स आहे त्याला आपण काय बोलतो? प्रोटोकॉर्डेटा. म्हणजे हेमिकॉर्डेट्स, cephalochordates, these are the protochordata which closely related to the vertebrates, but these are invertebrates animals. They generally known as a lower chordate. आपण त्याला जनरली काय बोलतो? लोअर कॉर्डेट बोलतो. कारण त्यांच्यामध्ये ज्या कॉर्डेट्समध्ये जे पण काही स्पेसिफिक स्ट्रक्चर डेव्हलप झालेले ते पूर्णपणे प्रोटोकॉर्डेट्समध्ये डेव्हलप झालेले नसतात. त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक हे इन्व्हर्टिब्रेटचे असतात आणि काही कॅरेक्टरिस्टिक हे कॉर्डेट्सचे असतात. त्याच्यामध्ये आपण काय बोलतो? प्रोटोकॉर्डेटा म्हणजे प्रिमेटिव्ह कॉर्डेट्स. Generally known as a lower chordata. They don't form a proper taxonomic group. प्रोटोकॉर्डेटाचा कोणताच प्रॉपर टॅक्झॉनॉमिक ग्रुप नाही आहे. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता आपण अरेंजमेंट बघितली म्हणजे आपण इन्व्हर्टिब्रेट्स बघितले तर ते फायलम सगळे प्रोटोझोआपासून तर इकॅनोडर्मपर्यंत त्यांचा प्रॉपर टॅक्झॉनॉमिक ग्रुप आहे. तसंच आपण कॉर्डेट्स बघितले म्हणजे आता कॉर्डेटाचं क्लासिफिकेशन बघितलं तर कॉर्डेट 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड केले जातात: ज्ञाथोस्टोमाटा आणि अज्ञाथा. तर ज्ञाथोस्टोमाटानुसार त्यांचे 5 क्लास पडतात. ते काय झालं? त्यांचं टॅक्झॉनॉमिक ग्रुप झाला. पण प्रोटोकॉर्डेटाचा एक स्पेसिफिक किंवा प्रॉपर टॅक्झॉनॉमिक ग्रुप नाही आहे. दे ऑल्सो कॉल्ड ॲज अ अक्रॅनिएटा.
त्यांना प्रोटोकॉर्डेटाला आपण काय बोलतो, अक्रॅनिएटा. अक्रॅनिएटा म्हणजे काय, म्हणजे अपसेंट आणि क्रॅनियम म्हणजे जे आउटर मोस्ट ब्रेनचं स्ट्रक्चर आहे त्याला आपण ब्रेन बॉक्स बोलतो, किंवा क्रॅनियम हार्ड कवरिंग ऑफ ब्रेन त्याला आपण ब्रेन बॉक्स बोलतो. ते अपसेंट असतं कोणामध्ये, प्रोटोकॉर्डेट्समध्ये, कॉल्ड द अक्रॅनिएटा. हे सिलोमची डायग्रॅम आहे. याच्यामध्ये येलो कलरचं जे आपल्याला दिसतंय तो काय आहे, एंडोडम आहे. आणि जो पिंक कलरचे दोन स्पेरिकल स्ट्रक्चर आहे, एंडोडमच्या साईडला मेसोडम आहे आणि मेसोडमच्या बाजूला जी व्हाईट कॅव्हिटी आहे आणि त्याच्या बाजूला परत काय आहे, मेसोडमची लायनिंग आहे. तर मेसोडममध्ये जी कॅव्हिटी तयार होते त्याला आपण काय बोलतो, सिलोमेट. इट इज ट्रू बॉडी कॅव्हिटी विच इज प्रेझेंट इन हायर व्हर्टिब्रेट्स और कॉर्डेट्स. सायलेंट फीचर्स अँड ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ फायलम हेमिकॉर्डेटा. आता प्रोटोकॉर्डेटाचे मध्ये आपल्याला 3 फायलम बघायचे, हेमिकॉर्डेट, सेफॅलोकॉर्डेट अँड युरोकॉर्डेट. Hemichordates are vermiform enterocoelous coelomate. They may be colonial or solitary. Hemichordates काय आहे, enterocoelous coelomates आहे. ते कॉलनी करून राहता किंवा एकटे राहता, त्याला आपण काय बोलतो, कॉलोनियल और सॉलिटरी. With an epidermal nervous system, they show well-developed circulatory system. ते वेल डेव्हलप सर्क्युलेटरी सिस्टीम शो करता. आता आपण त्यांची जनरल कॅरेक्टरिस्टिक बघू. फर्स्ट मी तुम्हाला बोलली होती, दे आर मराईन, सॉलिटरी और कॉलोनियल. ऑल हेमिकॉर्डेट्स आर मराईन ॲनिमल्स. दे आर सॉलिटरी और कॉलोनियल. मोस्टली दे आर ट्युबिक्युलस और सॉफ्ट. ट्युबिक्युलस म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं त्यांचं आणि सॉफ्ट असता. Body is soft, fragile, vermiform, unsegmented, bilaterally symmetrical and triploblastic. बॉडी कशी त्यांची सॉफ्ट आहे. फ्रजाईल म्हणजे थोडीफार ब्रेकसारखी आपल्याला दिसते, म्हणजे ब्रेक होणारी, त्याला आपण काय म्हणतो, फ्रजाईल. वर्मिफॉर्म म्हणजे आता आपण अर्थवॉर्म बघतो त्याला आपण त्याचं काय म्हणतो, त्याच्या कंपोस्टला वर्मी कंपोस्ट. वर्मिफॉर्म म्हणजे सेगमेंटेड अँड वर्म लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द वर्मिफॉर्म. अँड अनसेगमेंटेड बॉडी. अनसेगमेंटेड आहे त्यांची बॉडी, म्हणजे अर्थवॉर्मसारखं त्यांच्यामध्ये सेगमेंट्स नाही. अँड दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल अँड triploblastic. 3 germ layers are present, ectoderm, endoderm and mesoderm. Body is divisible into 3 distinct regions, proboscis, collar and trunk. आता बेलोनोग्लॉसस एक्झाम्पल असंच आहे हेमिकॉर्डेट्सचं. तर हे काय आहे, हेड स्ट्रक्चर, त्याला आपण काय बोलतो, प्रोबोसिस. देन कॉलर अँड ट्रंक. बॉडी कशामध्ये डिवायडेड झाली असती, प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. Body wall consists of single layer of epidermis with mucous glands. Dermis is absent. बॉडी वॉल ही सिंगल लेअरची असते, कशापासून, इपिडर्मिस प्रेझेंट असतं फक्त, आणि त्या इपिडर्मिसवर म्युकस ग्लँड प्रेझेंट असतात. कशासाठी, टू सिक्रेट म्युकस अँड इट एस्केप फ्रॉम प्रिडेटर्स. त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीवर काय प्रेझेंट असतं, म्युकस ग्लँड प्रेझेंट असते. The coelom is enterocoelous, usually divided into protocoel, mesocoel and metacoel corresponding to 3 body regions. Coelom is enterocoelous. त्यांच्यामध्ये बकल डायव्हर्टिक्युलम प्रेझेंट असतं फॉर डायजेशन. इट कन्सिडर्ड ॲज नोटोकॉड. द एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यांची कंप्लीट असते. तसंच इट इज स्ट्रेट और यू शेप डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट.
Numerous pair of gill slits are present on dorsolateral anterior part. Gill slits present as the for respiration. Here it is a balanoglossus example of hemichordates. It is saccoglossus. They are ciliary filter feeders. आपण बघितलं ते काय मराईन ॲनिमल्स आहे आणि ते सॅकोग्लॉसस आणि बॅलनोग्लॉसस विच आर बॉटम ड्वेलर्स म्हणजे कुठं प्रेझेंट असतात सीच्या और ओशियनच्या बॉटमला प्रेझेंट असतात. आपण त्याला काय बोलतो सिलियरी फिल्टर फीडर्स मीन्स इट फीड्स ऑन डेड ॲनिमल्स और डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर्स. ते कशावर फीड करतात जे ॲनिमल्स डेड झाले आणि डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटरवर फीड करतात. त्याच्यामुळे काय होतं जे पण बॉटमचं वॉटर आहे ते काय होतं फिल्टर होतं. त्याच्यामुळे त्याला आपण काय बोलतो सिलियरी फिल्टर फीडर्स. द सर्क्युलेटरी सिस्टीम इज सिम्पल अँड वेल डेव्हलप्ड क्लोज टाईप युजली विथ अ कॉन्ट्रॅक्टाईल हर्ट. सर्क्युलेटरी सिस्टम त्यांची सिम्पल असते आणि वेल डेव्हलप झालेली असते आणि क्लोज टाईपची असते. आता क्लोज टाईपची म्हणजे काय द ॲनिमल्स ब्लड इज पास थ्रू व्हेन्स कॅपिलरी अँड आर्टरीज. ब्लड पास होतं त्याला आपण काय म्हणतो क्लोज टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम. एक्सक्रीशन बाय सिंगल ग्लोमेरुलर सिच्युएटेड इन द प्रोबोसिस. आता ग्लोमेरुलस हे काय फिल्ट्रेशन युनिट आहे कशाचं एक्सक्रेटरी सिस्टीमचं. ते कुठं प्रेझेंट असतं प्रोबोसिसमध्ये प्रेझेंट असतं. प्रोबोसिस काय हेडचं स्ट्रक्चर आहे. आपण ह्युमनमध्ये बघितलं तर ते कुठं प्रेझेंट असतं ट्रंकच्या साईडला किडनी प्रेझेंट असते आणि इन हेमिकॉर्डेट्स इट इज प्रेझेंट ऑन हेड स्ट्रक्चर. नर्वस सिस्टीम इज प्रिमेटिव्ह ओनली. प्रिमेटिव्ह म्हणजे इट इज नॉट well developed nervous system, only nerves are present. Reproduction is mostly sexual. Sexes are separate or in some they are united means called the hermaphrodite means male reproductive organ and female reproductive organs are present in one organism called the united sex. Fertilization is external. Development is mostly indirect. These are the general characteristics of phylum Hemichordata. So then subphylum Urochordata we see in next lecture. Thank you so much.